नमस्कार मंडळी. मी सौ पूनम सागर शिरवळकर सर्व शिवप्रेमींचे या 20 दिवसीय शिवपारायण सोहळ्यात मनःपूर्वक स्वागत करते. राजा कसा असावा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. उदरात माऊली रयतेस सावली, गडकोट राऊळी शिवशंकर हा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा, खलदृष्ट दर्शना त्वरयंकर हा. संतास रक्षितो शत्रूनि खंदितो, भावंड भावना संस्थापितो, ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, माता पिता आणि सखा शिवरूप तो. खरंच महाराजांचे कार्य किती महान आहे. किती कठीण परिस्थितीत तोंड देत सामोरे जात त्यांनी स्वराज्य स्थापन केले हे आपण पाहतोच आहोत. काल आपण पाहिले की शाहिस्तेखानाचा बोट छाटून त्याला पुण्यातनं कसे पछाडून लावले महाराजांनी. आणि आज आपल्या कार्यक्रमात पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, सुरतेची लूट. सुरत म्हणजे अफझल खानाचे नाकच, आणि ते नाक छाटून अफझल खानाची कशी फजिती महाराजांनी केली तेच आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या ह्या भागात. तर आज आपल्या सोबत अभिवाचक म्हणून आहेत दीपाली सोनवणे आणि अमोल भागवत. तुमच्या दोघांचेही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तर अमोल सर, तुम्ही तुमची ओळख करून देता का? म्हणजे नक्कीच. धन्यवाद पूनम. माझं नाव अमोल भागवत. मी सेंट लुईसहून या कार्यक्रमात आज सहभागी झालो आहे. सर्वप्रथम सर्व शिवप्रेमींचे मी स्वागत करतो. तसेच BMMने चालवले या उपक्रमाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मी सेंट लुईसमध्ये गेली बरेच वर्ष राहत असून इकडच्या सेंट लुईस मराठी मंडळाचा मी सदस्य आहे. तसेच बरेच वर्ष अगोदर मी इथल्या अनेक कार्यकारिणीमध्ये काम केलेलं आहे. सध्या मी सेंट लुईस मराठी मंडळाचं BOT म्हणून पदभार सांभाळून मंडळाच्या कार्यक्रमांना हातभार लावतो. धन्यवाद. मी दीपालीकडे पुढची सूत्र देतो. नमस्कार. माझं नाव दीपाली सोनवणे आणि मी कॅल्गरी अल्बर्टा कॅनडा येथे राहते. आणि मी कॅल्गरी मराठी शाळेशी संलग्न आहे. आम्ही इथे मराठी लहान मुलांना मराठी शिकवतो, त्यांना मराठी संस्कृतीशी जोडून ठेवतो. आणि माझं माहेर कोल्हापूरचं आहे, ज्या शहराला शाहू महाराजांचा आणि कलेचा फार मोठा वारसा मिळालेला आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही पन्हाळगडावर विशाळगडावर जायचो, तिथले ते गड किल्ले बघून आणि महाराजांचा इतिहास ऐकून खूप अप्रूप वाटायचं. आणि आज ह्या शिवचरित्राच्या पारायणाच्या रूपानं मला ह्या सेवेची संधी मिळते, याच्यासाठी मी BMM मराठी शाळा आणि त्यांची टीम यांचे आभार मानते. आणि आज मी सुरत या भागाचं अभिवाचन करून सुरुवात करते आहे. दोन प्रहरांच्या वेळी येसाजी, तानाजी, नेताजी राजगड चढत होते. पायातल्या वाहना करकरत होत्या. देवीच्या देवळात जाऊन तिघांनी देवीला वंदन केले आणि तिघे देवळाबाहेर आले. नेताजी म्हणाला, तानाजी, राजांनी काहीतरी मोठा बेत आखलेला दिसतो. तानाजी म्हणाला, मला बी तसंच वाटतंय. राजांनी सारी फौज गोळा केली. साऱ्यासनी वर्द्या सुटले. कालच राजांच्या बरोबर आम्ही खालच्या तळावर जाऊन आलो. राजांनी जातीने सारी छावणी बघितली. होय, पण कुठला बेत काढलाय ते समजलं का? नेताजींनी विचारले. येसाजी हसला. तो म्हणाला, आता तुम्हीच विचारा की राजासनी. मी? नेताजी दचकून म्हणाले, होय, तुम्ही सेनापती, राजांचे सोयरे, तुम्हासनी हे धाडस होत नाही तर आम्ही काय विचारणार? बाकी गेल्या 10 दिवसात जसा बहिर्जी आला तसं चारी वाटणं नजरबाज गडावर दिसतात, तानाजी म्हणाला. येसाजी म्हणाला, कुठं का मोहीम असताना, पण आणि 1 महिन्यानं ठेवाय पाहिजे होती. ते र का? तानाजीने विचारली. औंधा पिकं झोकेबाज झाली ती. मळण्या आटोपून गेलं असतं तर बेस झालं असतं. तुझ्या मळण्या आणि आमच्या नाहीत? आम्ही पीक पाणी सोडून आलो ते? फुकट सोडशिला? नेताजी थांबली. दोघे त्यांच्याकडे पाहत होते.
मी राजांना कवातरी सांगणार आहे. काय सांगणार? येसाजीने विचारले. अरे, घरात तोटा पडला तर कवाबी अंबारखान्यातनं दानं मिळतात. साऱ्या फौजेला हे माहित आहे. आता पावसाळ्यात शेतावर पूर्वीसारखी राबणूक करीत नाहीत हे लोक. हे मातूर खरं. तानाजीने आपले थोराड मुंडाचे डोळे गडाच्या गडाच्या दरवाजाशी चौकी पहाऱ्यांचे मुजरे स्वीकारून सारे वाड्यात आले. राजे सदरेवरच होते. शेजारी प्रतापराव सरनोबत, आनंदराव, मोरोपंत, निळोपंत, अण्णाजी पंत ही सारी मंडळी होती. नेताजी येत असलेले पाहून राजे म्हणाले, चला, नेताजी काका शिल्लक राहिले होते तेही आले. तानाजी येसाजींकडे पाहून राजाने विचारले, कुठं सापडले आमचे सेनापती? येसाजी हसून मुजरा करीत म्हणाला, मोहिमेचं नाव काढलं आणि दडून बसले की घरात. मग नाईलाज झाला. घरातनं ओढून काढून आणलं सदरेवर. सारे हसले. सदरेवर नेताजी येताच राजांनी निर्णय सांगितला. नेताजी, उद्या बाहेर पडायचं. मोहिमेला जायचं? नेताजींनी विचारलं. फिरायचे दिवस अजून यायचे आहेत, राजे म्हणाले. तुमचा रोख आम्ही ओळखला. तुमच्यापासून लपवून ठेवण्यात काय अर्थ? अहमदाबादेचा मोगली खलिता आला आहे. महाबत खानानं पट्टणचं बंड मोडण्यासाठी आम्हाला तातडीनं बोलवलं आहे. ही संधी घेतली तर आम्ही केलेल्या मदतीमुळं औरंगजेबाचा राग शांत होईल. जरा स्वस्थता लाभेल. ज्यासाठी सारे आतुर होते तो मोहिमेचा बेत कळला. तो ऐकून सारे निराश झाले. राजांनी बादशाच्या मदतीला एवढ्या तातडीने का जावे हे कुणालाच कळत नव्हते. राजे सदरेवरून उठले आणि आत गेले. संध्याकाळी राजे जिजाबाईंच्या भेटीला गेले असता जिजाबाईंनी विचारले, राजे, उद्याची मोहीम महाबाद खानाच्या मदतीसाठी आखलीत? कुणी सांगितलं? मोरोपंत म्हणत होते. केवढ्या लवकर आमचे बेत जगजाहीर होतात मासाहेब. चला मासाहेब, थोडं बोलायचं आहे. आमच्या महाली जाऊ. राजे जिजाबाईसह महालात आले. राजांनी महादेवला महालाबाहेर उभे केले. राजे म्हणाले, मासाहेब, हा खर्चाचा ताण आता सहन करणं अशक्य आहे. शास्ता खानानं जी प्रजा बेघरदार केली त्या प्रजेला दिलासा देऊन ती माणसं जमवायला हवी. याला प्रचंड पैसा लागला. पण आणणार कुठून? ती विहीर आम्ही हुडकली आहे. अगणित संपत्तीनं ती काठोकाठ भरलेली आहे. तो गाळ उपसण्याकरिताच आम्ही जात आहोत. काय सांगता? नीट बोला ना. मासाहेब, सुरतेवर स्वारी करणार आहोत. सुरत? हो, सुरत म्हणजे मोगलांची दुभती गाय. लक्षावधी रुपये नुसते कर रूपानं मोगलांना मिळतात. मक्केच्या हाजची तीच वाट. ती सुरत लुटून आम्ही आमची नुकसान भरपाई करायचं ठरवलं आहे. पण राजे, पुरा मोगली मुलूक केवढा लांब पडला. गेले 4 महिने आमचे शेकडो नजरबाज इथून सुरतेपर्यंत पसरलेले आहेत. मोगलांच्या भर मुलखात बसलेली सुरत निर्भयपणे माळावर बसली आहे. तिला तट नाहीत, शिबंदी नाही. मोगली राज्याच्या वेढ्यात सुरक्षित असलेली सुरत खास उद्यानात वावरणाऱ्या निर्भय राजपुत्रीसारखी नांदते आहे. शत्रूचं भय तिच्या स्वप्नातही नाही. पण कुणी आडवं आलं तर? कोणी येणार नाही. शहाजादा मुज्जम औरंगाबादेला आमच्या स्वारीला तोंड देण्याची तयारी करतो आहे. तशी आम्ही फूल उठवली आहे. गोव्यावरच्या आमच्या स्वारीच्या बातमीनं पोर्तुगीज भ्याले आहे. आदिलशाही आपला मुलूक सांभाळण्यासाठी जागरूक होऊन बसली आहे. आणि खुद्द मोगलांच्या मदतीला आम्ही इमानी सरदार जातो आहोत हे कळल्यावर कोण आडवं येणार? धन्य आहे तुमची. खुद्द घरच्यांना सुद्धा कसला पत्ता लागू देत नाही. बिचारे तुमचे सेनापती. त्यांच्यावर देखील अविश्वास? गैरसमज होतोय मासाहेब. अविश्वास नव्हे, ही सुरक्षितता. आमच्या नजरबाजांना आमचे हेतू कळतात. आज खुद्द सुरतेत आमचे नजरबाज हिंडत आहेत. आमची वाट पाहत आहेत. आमची संगमेश्वरी जहाजं आज सुरतेच्या आसपास जाण्याची तयारी करीत आहेत. मोहिमेचा अंदाज चुकला तर यश कसं मिळणार? उलट एकट्यानंच आपल्या सर्व जबाबदारीवर मोहीम आखताना त्याच्या मनावर किती ताण पडतो हे आम्हीच जाणतो. जीवाला जीव देणारी हजारो माणसं आमच्या शब्दावर प्रेमानं बाहेर पडतात. त्यांच्या जबाबदारीनं जीव वारेमोल बनतो. जिजाबाई उठल्या. राजांना म्हणाल्या, जीवाला सांभाळा. मोहीम फत्ते करून माघारी सुखरूप या.
मासाहेब, आम्ही हे यश असं मिळवू याला तोड राहणार नाही. मोगली फौजांच्या 4 मोहिमांचा खर्च एका मोहिमेत मिळवू. जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा आणलेल्या अगणित संपत्तीनं साऱ्यांचे डोळे दिपून जातील. आमची ताकद शतपटीनं वाढेल. मासाहेब, आमचं स्वागत करताना तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आजही आम्ही पाहतो आहोत. जिजाबाईंनी शिवबाच्या पाठीवर हात ठेवला. दोघे महालाबाहेर आले. बाहेर महादेव उभा होता. जिजाबाईंनी विचारले, महादेव घेणार ना बरोबर? तो म्हणजे आमची सावलीच बनलाय, त्याला सोडून कसं चालेल? दुसऱ्या दिवशी पहाटे कुसाचा नगारा घुमला. तुताऱ्यांचे आवाज, शिंगांचे आवाज होऊ लागले. राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला. भल्या थंड वेळी राजे सर्वांसह गड उतरले. राजांची 8,000 फौज दौडू लागली. राजांनी आपल्या फौजेनिशी सरळ त्र्यंबकेश्वर गाठले. तेथे देवदर्शन करून राजे पुढे निघाले. ठाई ठाई वाटाडे आडवे येत होते, पुढची वाट दाखवित होते. जव्हार मार्गे राजे सुरतेकडे कूच करीत होते. दिवसा रानात विश्रांती व रात्रीचा प्रवास यामुळे राजांच्या मजलीची कुणालाही नोंदही झाली नाही. तापी नदीच्या दक्षिण तीरावर सुरतेचा टुमदार किल्ला बसला होता. किल्ला आकाराने लहान असला तरी त्याची तटबंदी भक्कम होती. किल्ल्याला लागून असलेले सुरत शहर मात्र अगदी मोकळ्या मैदानावर बसले होते. 2 कोस लांब रुंद पसरलेल्या त्या शहराला तटबंदी नव्हती, खंदक नव्हते. शहराच्या 4 सुरेख वेशी होते, पण त्यांचा उपयोग रक्षणापेक्षा शोभेकरिताच होता. कधी काळी मारलेल्या खंदकाची काही ठिकाणी खळग्यांच्या रूपाने निशाणी दिसे, पण तेही खळगे कोरडे पडले. पाठीशी समुद्र आणि सामोरा शेकडो मैल पसरलेला मोगली मुलूक असता मोगलांच्या व्यापार पेठेला संरक्षणाची गरज काय? सुरत त्यावेळी वैभवाच्या कळसाला पोहोचले. औरंगजेबाला सुरतेच्या नुसत्या कराचे 10 लाख रुपये वर्षाला मिळत. साऱ्या देशाचे व्यापार केंद्र म्हणून सुरतेचा लौकिक होता. इंग्रज, वलंदेज, हफसान, तुर्क लोक याच बंदरातून व्यापार करीत असत. नाना देशीच्या नाना वेशाच्या लोकांनी या शहराला शोभा आणली. मोगलांचा सरदार इनायत खान निर्धोकपणे शहरावर सत्ता गाजवित होता. इंग्रज साहेब ऑक्झेडन आपली वखार राखीत होता. नदी पलीकडे असलेल्या स्वाली गोदीवर बसून सुरतेवर लक्ष ठेवित होता. सुरतेपासून समुद्र थोडा दूर होता. छोटी गलबते स्वालीच्या गोदीपर्यंत येऊ शकत होती. तेथून सुरतेत नाना देशीचा माल आणला जाईल आणि हिंदुस्थानचा माल बाहेर जाईल. शहराला लागून असलेल्या नदीकाठावर सुरतेच्या धनाढ्य व्यापाऱ्यांचे वाटे उभे होते. गावचे रस्ते वेडीवाकडे वळणे घेत जाणारे आणि अरुंद होते. श्रीमंतांचे महाल सोडले तर सारे शहर साध्या घरांनी सजले होते. वलंदेजांच्या आणि इंग्रजांच्या 2 वखारी आपल्या वेगळ्या धाटणीने शहरात नजरेत भरत होत्या. सुरतेच्या बऱ्हाणपूरच्या वेशीचे चौकीदार सकाळच्या थंडीत कोवळ्या उन्हावर पाठी शेकीत होते. रात्रीचा गारवा अजून अंगातून गेला नव्हता. शहरातील जकातघर शांत होते. नेहमी तेथे गडबड दिसायची, पण गोदीत जहाज न आल्याने तेथे फारशी धावपळ दिसत नाही. जकात घरापुढे नेहमी जागरूकता असे. सुरतेत येणारा व बाहेर जाणारा माल मोगली अधिकाऱ्यांकडून कसून तपासला जाईल. जकात नाक्यासमोर उभा असलेला मोमीन वाकडा चेहरा करून उभा होता. एक पहारेकरी म्हणाला, क्यों मोमीन, खडा क्यों? मोमीन म्हणाला, आज काम मिळेल असं दिसत नाही. अरे दररोज काम कुठलं, आज सगळा थंडा कारभार आहे, गोदीवर जा. कालच जाऊन आलो, पण गोदीत एक गलबत नाही. पोट भरायसाठी मुलूक सोडून आलो, पण नशिबात उपवास, काम मिळणार कसं? पहारेकरी हसले आणि मोमीन सावकाश वळला. सुरतेतल्या इंग्रजांच्या वखारीजवळ असलेल्या छपरीबाहेर बाबूल घोड्याला नाल मारित. बाबूल तसाच पोटापाण्याचा धंदा शोधित सुरतेत 5 महिन्यापूर्वी आला. साहेबांनी त्याच्या कामावर खुश होऊन त्याला वखारीजवळ छपरी घालून दिली. बाबूल जनावराला नाळ ठोकीत होता. मोत्तद्दार आणि दोघे शेजारी उभे होते. त्याच वेळी रस्त्यांवर चाकांचा खडखडाट ऐकू आला. बाबूलने वळून पाहिले. वखारीतून घोड्यांचा चौकडा बाहेर पडित होता. ऑक्झेडन साहेब चौकड्यात बसला होता. चौकड्यामागे तांबडा गणवेश घातलेले 2 सेवक उभे होते. गाडीवरच्या खिळ्यावर चांदीचे पत्रे मढविले होते. साहेब येताना पाहून बाबूल हातचे काम टाकून उभा राहिला. गाडी सामोरी येताच त्याने सलाम केला.
साहेब हसला आणि गाडी पुढे गेली. मोत्तद्दार म्हणाला, अरे बाबूल, लवकर आटोप ना, जनावर अवघडलं. झालंच की, एक नाल राहिला म्हणत बाबूल कामाला लागला. मोत्तद्दाराने विचारले, अरे बाबूल, इथे एक भिकारी होता, तो कुठं गेला? बाबूलने चमकून वर पाहिले आणि विचारले, कोणता? अरे तो इथं तुझ्या छपरी समोर भीक मागत बसायचा, तो फाटके गलिच्छ कपडे घातलेला आणि हातात एक वेळूची काठी आणि कटोरा घेतलेला. आठवल्यासारखं करून बाबूल म्हणाला, दिला हाकलून, गरीब म्हणून जागा दिली तर साला माझेच नाल चोरू लागला. मोत्तद्दार हसला. तो भिकारी 4 महिन्यात साऱ्यांच्या परिचयाचा झाला. साऱ्या शहरभर दिसायचा. अलीकडे कुठे त्याचे दर्शन झाले नाही. शेवटचा नाळ ठोकून बाबूलने मान वर केली. त्या उमद्या उंच्यापुऱ्या अबलक घोड्याकडे पाहत बाबूल म्हणाला, भारी उमद जनावर. सुरतेत जनावर पाळावं तर सुभेदार साहेबांनीच. मोत्तद्दार म्हणाला, मालिकांचा खरा शौक एवढा एकच. अस्सल अरबी जात आहे. अशी जातीवंत 60 घोडी मालिकांच्या तबेल्यात आहेत. खरं तर काय खोटं सांगतो? आज गलबत आला नाही वाटतं. बाबूलने विषय बदलला. का? तुला का चौकशी? मोत्तद्दाराने विचारले. तुम्हाला काय, राजे तुम्ही. माझं पोट त्यावर आहे बाबा. गलबत आलं की माल उतरायला आणि न्यायला गडबड सुरू होती ना, मग घोड्यांच्या नालांची चौकशी होते. मोत्तद्दार हसला. बाबूल, खरं आहे तुझं, पण राजा, आज एकही गलबत नाही. 2 दिवसात येणारही नाही. मी पहाटेच गोदीवर जाऊन आलो. जातो मी. आणि पैसे? मोत्तद्दाराने एकदम रूप बदलले. संतापून तो म्हणाला, भिकारड्या, भीक मागत होतास ते अन्नाला लागलास आणि सुभेदारांच्या खास घोड्याचे पैसे मागण्यापर्यंत मचल गेली. सुभेदारांच्या कानावर घालू? बाबूलने चटकन कान पकडले. चूक झाली मालक, परत नाही विचारणार. मोत्तद्दार आणि हुजरे घोड्यासह निघून गेले. बाबूल 4 दिवसांची आपली दाढी खाजवीत कट्ट्यावर बसून राहिला. नाना तऱ्हेचे कपडे केलेले नाना देशीचे लोक रस्त्याने जात होते. कुणी पालखीतून तर कुणी घोड्यावरून जात होते. त्यात फिरंगी, वलंदेज, गुजराती, अरब असे अनेक लोक होते. अंगावर पडलेल्या सावलीमुळे बाबूलने मान वर केली. डोकीला चपटे पागोटे बांधलेला थकलेला रामशरण उभा होता. काय रामशरण? बाबूल, तुझं ठीक, पण तेल्या घरची नोकरी करून जीव नकोसा झालाय. का रे? अरे बाबा, फिरणारा बैल बघून देखील डोकं फिरतं. झोपेत सुद्धा मी फिरतो. रामशरणने इकडे तिकडे पाहिले आणि तो म्हणाला, विरजी होराचा गलबताचा माल तयार झाला आहे. 2-3 दिवसात गलबत येईल असं म्हणत होते. बाबूल, जातो, नाहीतर मालक परत शिव्या द्यायचा. रामशरण गेले. बाबूल इंग्रजांच्या वखारीतून चक्कर मारून आला. 2 प्रहराच्या वेळी सुरतेच्या शांत रस्त्यावरून 2 स्वार भरधाव वेगाने सुभेदाराच्या हवेलीकडे जाताना दिसले. सुभेदार इनायत खान गोड झोपेच्या अधीन झाला होता. त्याला जागे करण्यात आले. झोपमोड झाल्यामुळे त्रस्त झालेला इनायत खान महालात गेला. दोघा जासुदांनी मुजरे केले. लोडाला टेकून बसत जांभई देत इनायत खानाने विचारले, काय झालं? हुजूर, शिवाजी गंदेवीत आला आहे. भारी फौज बरोबर आहे. इनायत खानची झोप उडाली. शिवाजी गंदेवीत? अवघ्या 16 कोसांवर? नामुमकिन. इनायत हसला. म्हणाला, बेवकूफ, शिवाजी मोगली मुलखात इथवर येईल कसा? तुमने खुद देखा है? नाही हुजूर, पण गंदेवीत एकच पळापळ सुरू झाली, ती पाहिली आणि वर्दी द्यायला पुढे आलो. बिलकुल गवार. शिवाजी एवढ्या फौजेनिशी आला असता तर मोगली मुलखात कोणी सोडला असता त्याला? फिर ऐसी हवाई खबरें लाने की हिम्मत न करना. जासूद बाहेर गेली आणि शिवाजीची कुणकुण लोकात पसरू लागली. सायंकाळी दुसरी बातमी येऊन धडकली. शिवाजी सुरतेपासून अवघ्या 2.5 कोसावरच्या उधन्याला आला. इनायत खान विचारात पडला. पाठोपाठ आणखीन एक स्वार सुरतेत येऊन दाखल झाला. त्याने इनायत खानाला बातमी दिली, हुजूर, कोणीतरी मोठा सरदार मोगली फौजांना कुमक करण्यासाठी अहमदाबादेला जात आहे. इनायत खान त्या बातमीने खुश झाले, पण शहरात चिंतेचे वातावरण पसरले होते.
शहरात तिकटी तिकटीवर लोक जमून कुजबुजत होते. खुद्द इंग्रज व वलंदेज प्रतिनिधी इनायत खानाकडे आले. त्यांनी शहर सोडून स्वालीच्या गोदीवर जाण्याची आज्ञा मागितली. इनायत खान म्हणाला, एरवी व्यापार करायला तळ देता आणि संकट आलं की पळून जायचा विचार करता. तुम्ही मूर्खपणानं शहर सोडलं तर शहराची काय हालत होईल. तुम्हाला माझ्याप्रमाणे शहर सोडता येणार नाही. पण हम कुछ उजर सुनना नहीं चाहते. इनायत खान हसला. शिवाजी आलेला नाही. आमच्याकडे खास बातमी आली आहे. मोगल फौजेचा मराठा सरदार आपली फौज घेऊन अहमदाबादेला जात आहे. फिकर की कोई जरूरत नहीं. इनायत खानाने आपला जासूस उडण्याकडे पिटाळला. त्याने आलेल्या मराठा सरदाराला निरोप पाठवला. आपको सूरत दाखल होने की जरूरत नाही. तुमच्या आगमनामुळे प्रजा घाबरली आहे. तरी तुम्ही परस्पर अहमदाबादेला जा. सुभेदाराकडून बाहेर पडलेल्या इंग्रज प्रेसिडेंटाने व वलंदेज प्रमुखांनी विचारविनिमय केला. आपले 2 जासूस उडण्याला खरी परिस्थिती पाहण्यासाठी पाठवले आणि सुरक्षितता म्हणून इंग्रज व वलंदेज वखारीतील बायका मुले स्वालीच्या गोदीवर पाठवून दिली. रात्री वलंदेजांचे पाठवलेले हेर परत आले. इनायत खानाने पाठवलेला जासूस गिरफ्तार केला गेला होता. पण चौकशी करून त्यालाही सोडून देण्यात आले. आलेला सरदार दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द शिवाजी आहे ही हेरांची खात्री होती. कारण राजापूरच्या हल्ल्याच्या वेळी दोघांनीही शिवाजीला पाहिले होते. आता कोणाला शंका राहिली. इंग्रज व वलंदेज सुभेदारांकडे धावले. सुभेदार संतापला. कोण आणतं असलं खुळचट बातम्या. ऑक्झिडन म्हणाला, सुभेदार जरा होश मध्ये या. तुमचा जासूस शिवाजीने गिरफ्तार केला आहे. शिवाजीच आलेला आहे याची आम्हाला खात्री आहे. आमच्या वखारीचं व शहराचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. वेळ फार थोडा आहे. इंग्रजांचं ते थंडपणाचं भाषण ऐकून इनायत खानचा दाढीवरचा हात सुटला. खरंच शिवाजी आला. तिघे विचार करीत असताच घोड्यांच्या टापांचा आवाज झाला. घोडा सुभेदाराच्या महालासमोर थांबला. सेवक धावत आला. हुजूर, शिवाजीचा वकील आला आहे. तिघेही भयचकित होऊन उभे राहिले. वकील आत आला. त्याने अदबीने शिवाजी राजांचे पत्र पुढे केले. खानाने पत्र उघडले. त्याचे हात थरथरत होते. पत्रात लिहिले होते, उद्या दुपारी सूर्यमस्तकावर येण्याच्या आधी शिवाजीराजे सुरतेत पोहोचत आहेत. तेव्हा तुम्ही स्वतः आणि शहराचे धनाढ्य व्यापारी बहरजी बोहरा, हाजी कासम आणि हाजी सय्यद बेग यांनी राजांना भेटून खंडणी निश्चित करून घ्यावी. नाहीतर शहरावर आग आणि तलवार चालव. इंग्रजांनी व वलंदेजांनी एक वेळ तिरस्काराने इनायत खानाकडे पाहिले आणि ते आपल्या वखारींकडे निघून गेले. भल्या पहाटे इनायत खान आपल्या बायका मुलांसह आणि जड जवाईर घेऊन किल्ल्याच्या आश्रयाला गेला. सुभेदार आपल्या रक्षकांसह पळाल्याचे कळताच श्रीमंत व्यापारी जीव वाचवण्यासाठी किल्ल्याकडे धावत सुटले. मोठमोठ्या रकमांची लाच घेऊन इनायत खानाने त्यांना किल्ल्यात घेतले. सुभेदार पळाला. व्यापारी पळून गेले. शहरात एकच हाहाकार उडाला. जायचं झालं तरी जायचं कुठं? पाठीशी नदी आणि समुद्र होता. तोंडासमोर 8,000ची छावणी पसरली होती. राजांचा तळ बसताच सर्व बाजूंनी चौकी पहारे बसले होते. सुरतेतून बाहेर पडणे अशक्य बनले होते. इंग्रजांनी आपल्या वखारींचा बंदोबस्त वाढविला आणि येईल त्या प्रसंगी वखारींचे संरक्षण करण्याच्या तयारीने ते उभे ठाकले. वखारींच्या तटावर चारही बाजूंना तोफा तयार दिसू लागल्या. सुरतेतले गोरगरीब बोचकी पाठीला लावून पळत होते आणि त्याच वेळी इंग्रजांच्या तुतारीच्या आवाजाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. खुद्द ऑक्झेंडन आपल्या 200 गोऱ्या शिपायांनीशी शहरातून दौड करीत होता. ते धारिष्ट्य पाहून साऱ्यांचा अचंबा वाटला. काहींना परत धीर आला. शहरभर रूट मार्च करून इंग्रज परत वखारीत गेले. वखारींचे दरवाजे बंद झाले. शहराच्या वेशीतले चौकीदार भयचकित होऊन नजरेने वेशीबाहेर पडणाऱ्या लोकांना पाहत होते. त्यात बाबुल, मोमीन, रामशरण ही तिक्कल पाहताच एका पहारेकऱ्याने विचारले, बाबुल, तूही पळत सुटलास? मग काय करू? शिवाजी. अरे पण शिवाजी आला तर तुला काय करणार तो? एवढे मोठे लोक राहिले आणि तू जातोस?
सबसे बडी जान प्यारी बाबा, शिर सलामत तो आमचं सोडा, पण शिवाजी आला तर पहिले मरणार तुम्ही. काय बोलतोस? खरं तेच सांगतो. सुभेदार इनायत खान बसला किल्ल्यात आणि तुम्ही वेशीत, तोंडावर. उगीच शहर पळते. जा जा, घाबरून पहारेकरी म्हणाला. तिघे वाटेला लागले आणि थोड्याच वेळात वेशीचे पहारेकरी पण दिसेनासे झाले. सूर्य आकाशात चढत होता. मध्यान्हीचा समय जवळ आला असता तापांचा आवाज कानावर येऊ लागला. एखादा मोठा वळीव पाऊस आवाज करीत यावा तसा तापांचा अखंड नाद ऐकू येत होता. गावाबाहेरचे लोक विस्फारित नेत्रांनी समोर पाहत होते. झाडी ओलांडून ते घोडदळ नजरेत आले आणि वेशीवर उभे असलेले लोक ओरडत गावातून पळू लागले. 8,000 स्वारांनिशी शिवाजीराजे सुरतेच्या बऱ्हाणपूर वेशीजवळ आले. वेशीलगतच्या स्मशानभूमीपासून शहाबेगमेच्या बागेपर्यंत कोसाची छावणी पसरली होती. एक डेरेदार आम्रवृक्षाखाली एक पाल ठोकण्यात आली. बाकी सारी छावणी अगदी उघड्यावर पथारे थाटून उभी होती. राजे सुरतेकडे पाहत होते. अनेक बागांनी उद्यानांनी सजलेल्या त्या सुरतेच्या मशिदीचे सफेद घुमट नजरेत येत होते. राजांच्या दिशेने बहिर्जी नाईक येत होता. त्याच्या पाठोपाठ सुरतेत बाबुल रामशरण मोमीन म्हणून वावरलेले विठोजी मांडके, अप्पा रामोशी, अब्दुल कादर ही मंडळी येत होती. सर्वांनी राजांना जवळ येऊन मुजरे केले. राजांनी विचारले, विठोजी, काय म्हणतं सुरत? महाराज, आपली वाट बघते आहे. काही विरोध व्हायचा नाही? कोण करणार? सुभेदार सकाळीच पळून गेला. इंग्रज आणि वलंदेज तेवढे वखारी सांभाळून आहेत. किती आहेत लोक? फार तर 200च्या आत बाहेर होतील. मोगली फौज? काही नाही. सुरतेत पहारेकरीही नाहीत. आम्ही निरोप पाठवलाय. राजे म्हणाले, त्याची वाट पाहू नका. जर बऱ्या बोलाने व्यापारी खंडणी द्यायचे राजे झाले तर सुरतेत लूट करायची आमची इच्छा नाही. संध्याकाळ झाली तरी सुरतेतून कोणी आलं नाही. बहिर्जी म्हणाला, ठीक आहे, नशीब त्यांचं. नेताजी? नेताजी पुढे आले. राजे म्हणाले, नेताजी, तुम्ही 500 स्वार घेऊन शहरात जा. शहर फटका करून या. येताना दहशत बसावी अशी थोडी लूट करून या. त्यानं कदाचित शहाणपण शिकतात का? पहा. मोरोपंत? जी. मोरोपंत पुढे झाले. तुम्ही साहेबांच्यासाठी पत्र पाठवा. 3 लक्ष रुपयांची खंडणी मागा. त्यांना सांगा की आम्ही फक्त मोगलांच्या वैराने येथे आलो आहोत. आम्हास इंग्रजांना अथवा वलंदेजांना धक्का लावण्याची इच्छा नाही. असा मसुदा तयार करून कुडतोजी गुजरांच्याकडे द्या. ते साहेबांचा अंदाज घेऊन येतील. थोड्याच वेळात कुडतोजी गुजरांची तुकडी राजांचे पत्र घेऊन सुरतेत शिरली. बरोबर बहिर्जी नाईक होता. कुडतोजी बरोबर आलेला बहिर्जी पाहताच ऑक्झेंडनचे डोळे विस्वारले गेले. बाबूलच्या छपरीभोवती बसणारा भिकारी त्याने आपल्या चाणाक्ष नजरेने चटकन ओळखला. ऑक्झेंडनने पत्र वाचले. त्याने निरोप दिला. शिवाजी राजांना सांगा, आम्ही व्यापारी, आमच्याजवळ नगद रुपये नाहीत, पण मसाल्याच्या अथवा कापडाच्या रूपाने खंडणी घेण्यास राजा तयार असेल तर आम्ही जरूर देऊ. जोवर आमच्या मालाला अथवा वखारींना धक्का लागत नाही तोवर तुमचा राजा काय करतो याकडे आम्ही लक्ष देणार नाही. पण जर त्यांना आमच्याशी लढायचंच असेल तर उद्या येणार असाल तर आजच या, म्हणून निरोप सांगा. आम्ही वाट पाहतो. इंग्रजांचा निरोप घेऊन कुडतोजी छावणीत आले. तो निरोप ऐकून राजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. साहेब बिलंदर खरा. त्याला माहीत आहे की आम्हा मसाल्याचं सामान, कपड्याच्या गाठी यासारखं अवजड ओझं नेऊ शकणार नाही. संतापलेले कुडतोजी गुजर म्हणाले, राजे, आज्ञा करा. फार तर 200 टोपडी आणि 4 तोफा. वखारी होत्या की नव्हत्या असं करून माघारी येतो. हा कुडतोजी, दमानं घ्या. सुरतेत आम्हाला लढाई नको आहे. मुघलांच्या मुलखात आपण आहोत. साहेबालाही ते माहीत आहे. म्हणूनच हा निरोप आहे. इंग्रजांना आणि वलंदेजांना जराही धक्का लावू नका. किल्ल्यात लपलेल्या सुभेदाराला भिववण्यासाठी आमचे स्वार किल्ल्यापर्यंत जाऊ देत.
त्याला बाहेर पडू देऊ नका. उद्या पहाटेपर्यंत वाट पाहून लुटीस सुरुवात करा. मोरोपंत, गलबताचं काय झालं? गलबत गोदीवर आली आहेत. छान. राजे पहा. राजांच्या मागे तळपती तलवार घेऊन उभा असलेल्या महादेवानं सुरतेकडे बोट दाखवले. सूर्यास्ताच्या वेळी सुरतेवर धुराचे 2 स्तंभ उठले होते. राजे म्हणाले, नेताजींनी कामगिरी सुरू केली असं दिसतंय. सुरतेवर उठणाऱ्या धुराकडे सारे पाहत होते. रात्र पडू लागली. तसे बैलगाड्यातून भरलेले सामान छावणीकडे येऊ लागले. एवढ्या मोठ्या लष्कराच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नाना तऱ्हेची भांडी, पिठाची गठडी बैलगाड्यातून जात होती. गवतांचे गाडेही त्याच्या मागून दिसू लागले. बैलगाड्याच्या मागून एका बकऱ्यांचा कळपही वाटचाल करीत होता. मराठ्यांच्या तळावर रात्र थंडी घेऊन उतरली. सर्वत्र शेकोट्या पेटू लागल्या. राजे आपल्या छोट्या तंबूबाहेर आसनावर बसले होते. समोर शेकोटी धगधगत होती. तंबूभोवती कडेकोट बंदोबस्त होता. पलोते, मशाली उजळल्या होत्या. तळावर अनेक ठिकाणी दगडांच्या चुलीवर स्वयंपाकाची तयारी चालली होती. नेताजी शहरातून आले. सोन्या रुपयाच्या नाण्यांनी व मोतीरत्नांनी भरलेल्या पिशव्या प्रत्येक स्वाराबरोबर होत्या. राजांच्या समोर ती लूट ठेवण्यात आली. ती लूट पाहून राजांनी विचारले, नेताजी, सारी सुरत एकाच दिवशी लुटली काय? नाही महाराज, सुरतेचा हा धुरळा देखील नाही. नुसते जकात नाके आणि अदमासे 4 घरे यांचीही लूट आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे फक्त 2च घरांना आगी लावल्या. तो पराक्रम आम्हाला इथूनही दिसला. नेताजी, उद्या सूर्योदयापर्यंत आपण वाट पाहू. इंग्रजांची काही हालचाल? काही नाही. वखारींचे दरवाजे बंद करून ते स्वस्त आहेत. नेताजी, तळाची व्यवस्था पहा. उद्या प्रत्येक स्वाराबरोबर एक रिकामं घोडं ठेवा. प्रत्येक अश्वपथकाचे 2 भाग करा. एकानं लूट करावी, दुसऱ्याने ती तळावर आणावी. आमचे नजरबाज सारे शहर दाखवतील. रात्र चढली. थंडी वाढू लागली. तळाचे जेवणखाण आटोपल्यावर राजे सर्व तळावरून फिरून आले आणि आपल्या तंबूत गेले. तंबूबाहेर धारकरी खडे झाले. समोर सुरत काळोखात बुडाली होती. इंग्रज वलंदेजांच्या वखारीवर पेटलेल्या मशाली सोडल्या तर सर्वत्र काळोख होता. त्या काळोखात त्या मशाली अधिकच भयाण वाटत होत्या. मराठ्यांच्या तळावर लक्ष नक्षत्रे दिसावीत तशा दिवटांच्या मशालींच्या खुणा दिसत होत्या. शेकोट्या प्रज्वलित झाल्या होत्या. उशाशी घोडे ठाण बंद करून स्वार शेकोट्यांभोवती झोपी गेले होते. उघड्यावर पडलेल्या त्या तळावर एक चिमुकली पांढरी राहुटी उठून दिसत होती. पहाटे तळ जागा झाला. राजे आपल्या तंबूबाहेर उभे होते. अंगावर पांढरी शाल होती. राजांच्या समोरची शेकोटी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न महादेव करीत होता. चांगले उजाडले. विरळ धुके होते. पूर्वेकडे तांबडी कड दिसत होती. नेताजी, कुडतोजी, येसाजी, तानाजी आपापल्या अश्वपथकांच्या सूचना देत होत्या. घोड्यांवर खोगीर चढविले गेले. आज्ञा घेण्यासाठी सारे राजांकडे आले. राजांचा चेहरा व्यथित दिसत होता. सूर्योदयाची वेळ झाली. बालकिरणे सुरतेवर पसरली. राजांच्या आज्ञेची सारे वाट पाहत होते. त्याच वेळी काळा पायघोळ जगा घातलेले 5 इसम तळाकडे येताना दिसले. अग्रभागी चालणारा इसम गोरा होता. राजांच्या समोर त्यांना हजर करण्यात आले. दुभाषामार्फत बोलणी झाली. आलेल्या इसमाचे नाव रेव्हरंड अँब्रोज होते. तो धर्मोपदेशक होता. अभय मागण्यासाठी तो आला होता. राजांनी त्याला अभय दिले. राजे म्हणाले, हे किरिस्ताव चांगले सज्जन लोक आहेत. त्यांना अथवा त्यांच्या लोकांना कसलाही त्रास आम्ही देणार नाही. फादर अँब्रोजने सुरतेतल्या आणखी एक सज्जन व्यापाऱ्याची शिफारस केली. तो व्यापारी मेला होता तरी त्याच्या दातृत्वाची कीर्ती सुरतेत राहिली होती. त्या व्यापाऱ्याने पुष्कळ दानधर्म केला होता. ते ऐकून राजांनी त्या व्यापाऱ्याची पेढी व घर सुरक्षित राखण्याची जबाबदारी खुद्द कुडतोजीरावांना सांगितली. फादर अँब्रोज आनंदाने माघारी गेला. राजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींसह सर्वांनी मुजरे केले. राजे रुक्षपणे बोलले, नेताजी, बायका, मुलं, गोर गरीब, मशिदी प्रार्थनेच्या जागा, देवळे,
मग ती कोणत्याही धर्माची असो, त्यांना तोशीच लागता कामा नये. जी. राजे उभे राहिले. आपला डावा हात सुरतेकडे दाखवीत ते म्हणाले, मोगली मिजाज सांगणाऱ्या या सुरतेची बेसुरत करा. हिचं सारं वैभव आमच्या स्वराज्यासाठी एक करा. जा. आणि स्वार सुरतेच्या रोखाने दौडले. सकाळची वेळ असूनही सारे रस्ते भयाण मोकळे होते. सर्व दरवाजे बंद होते. अश्वपथकांच्या अग्रभागी नजरबाज दौडत होते. वेचक श्रीमंताची हेरून ठेवलेली घरे ते दाखवत होते. क्षणात घराचे दरवाजे उन्मळून पडत होते. आतल्या बायका पोरांचा हल्लकल्लोळ उडत होता. मिळालेला नगद ऐवज आणलेल्या लांब पिशव्यांमध्ये भरला जात होता. लपवून ठेवलेल्या द्रव्यासाठी व्यापाऱ्यांच्या श्रीमंतांच्या पाठी चापखाखाली फुटत होत्या. द्रव्यलोभाने संपत्तीला चिकटून राहिलेले व्यापारी श्रीमंत बघता बघता प्राणाला चिकटून राहून लपवून ठेवलेले सोने नाणे हवाली करीत होते. कैद केलेले व्यापारी तळाकडे पाठविल्या जाणाऱ्या लुटीबरोबर जात होते. मध्यानीचा सूर्य येईपर्यंत सुरतेत लुटीचे सत्र चालूच होते. तेलाच्या घरचे तेल आणून लुटलेल्या घरावर टाकून आगी लावल्या जात होत्या. सुरतेवर उठलेल्या धुराने आकाश भरून गेले होते. भर दिवसा सूर्य झाकळला होता. तळाकडे अखंड रीग लागली होती. लुटीबरोबरच कैदी पण तळावर येत होते. तंबू शेजारच्या आंब्याच्या फांदीला ऊन झाकण्यासाठी एक चादर बांधली होती. राजे आसनावर बसले होते. चारही बाजूंना धारकरी उभे होते. समोर येणारा लुटीचा ढीग पडला होता. उभे असलेले कारकून चांदी, सोने, रत्ने अशी लुटीची ठोकळ मोजदाद करीत होते. 2 प्रहरी एक गोरा कैदी राजांच्या समोर उभा केला गेला. त्याचे नाव होते अँथनी स्मिथ. हा साहेब इंग्रज कंपनीचा नोकर होता. स्वालीच्या वलंदेजांच्या वखारीतून तो येत असता मराठा सैनिकांना तो वाटेत सापडला. इतर कैद्यांप्रमाणे तो राजांच्या समोर आला. काही कैद्यांचे तुटलेले हात त्याने पाहिले. तो भयचकित झाला होता. राजांनी अँथनी स्मिथकडे अफाट खंडणी मागितली, पण अँथनी स्मिथने आपण गरीब असल्याचे सांगितले. राजांचा विश्वास बसला नाही. राजांनी त्याचे हात तोडण्याचे फरमावले. स्मिथने आपली नजर राजांकडे वळवली. तो हिंदुस्थानीमध्ये म्हणाला, हुजूर, मेरे हाथ क्यों तोड़ते हो? गर्दन मारी जाए तो हम पर रहम होगी. राजांना त्याच्या धाडसाचे कौतुक वाटले. त्याने शेजारच्या सेवकाला आज्ञा केली, त्याची टोपी काढून घ्या आणि गर्दन मारा. स्मिथच्या डोक्यावरची टोपी काढून घेतली गेली. स्मिथ गुडघ्यांवर बसला. त्याने डोळे मिटले. त्याचे ओठ पुटपुटत होते. शांतपणे तो प्रार्थना करीत होता. तलवार उचलली गेली. राजांनी हात वर केला. स्मिथने डोळे उघडले. तो आश्चर्यचकित झाला होता. राजांच्या चेहऱ्यावर हसू होते. राजे म्हणाले, त्याला सोडा, पण तळाबाहेर जाता कामा नये. आमचा कैदी म्हणून राहील. स्मिथ राजांच्या जवळ कैदी म्हणून राहिला. संध्याकाळपर्यंत जवळजवळ निम्मे शहर लुटले होते. आगीचे लोट शहरावर उसळत होते. श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे लुटून फस्त केले होते. व्यापारी पळून केव्हाच किल्ल्याच्या आश्रयाला गेले होते. एका व्यापाऱ्याच्या घरात इतर संपत्तीखेरीज नुसते मोती 28 शेर सापडले. मराठी फौजेचा उत्साह वाढला होता. काही विरोध न होता मनसोक्तपणे लूट चालली होती. काही तुकड्या सरळ किल्ल्याला भिडल्या. सुभेदार इनायत खानाने घाबरून तोफा डागण्याची आज्ञा केली. तोफांचे आवाज उठू लागले. किल्ल्यापासून पसरलेल्या सुरतेवर गोळे पडू लागले. खुद्द सुरतेवरच सुरतेचा सुभेदार गोळे डागीत होता. आणखीन आगी पेटत होत्या. रात्र पडली तसे सुरतेचे भयान रूप जाणवू लागले. प्रचंड अग्नीमुळे दिवसाचा भास होत होता. आगीच्या भक्षस्थानी पडणारी लाकडे आवाज करत फुटत होती. वाडे कोसळत होते. साऱ्या सुरतेवर रक्तिमा पसरला होता. दिवसा धुरामुळे रात्र भासली. आता आगीच्या उजेडात दिवस भासत होता. सुरतेने दिवसा रात्र आणि रात्री दिवस पाहिला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून लूट जारी होती. इंग्रजांच्या वखारीत बातमी आली की बंदरात शिवाजीची जहाजे आली आहेत. त्याने इंग्रज भिवून गेले. स्वालीच्या गोदीची काळजी इंग्रजांना लागली. मागोमाग बातमी आली की जहाजे शिवाजीचीच असली तरी गोदीला काहीही धक्का न लावण्याचा त्यांना सक्त ताकीद दिली गेली होती.
इंग्रज निश्चिंत झाले. पण किल्ल्यात बसलेल्या सुभेदाराला पुढचे मरण दिसू लागले. आकाशात उठणाऱ्या लोटांकडे तो भकासपणे पाहत होता. सुरत तर शिवाजीने पुरी लुटली. तो आता निघून जाईल. पण उद्या दिल्लीचा बादशाह आपणास काय म्हणेल? इनायत खान बेचैन झाला. त्याने शक्कल लढवली आणि शिवाजीशी तह करण्यासाठी त्याने आपला वकील पाठवला. वकील 4 स्वारांनीशी किल्ल्याबाहेर पडला. राजे छावणीवर लुटीची चाललेली मोजदाद पाहत होते. लुटीच्या मालाची मोजणी होऊन गोणी भरल्या जात होत्या. शिवून मोहरा लावल्या जात होत्या. त्याच वेळी तानाजी आपल्या अश्वपथकांसह तेथे आला. मुजरा करून तो म्हणाला, महाराज, 2 व्यापारी नदी पलीकडं पिपं हलवत होते. मग हिंदूच होते, त्यांना गिरफ्तार करून आणलंय. कसली पिपं होती? तो सांगत होता तेलाची पिपं आहेत म्हणून. मी बघत होतो, चांगले बैल असून बी गाडीतनं एकच पीप नेत होते. मला पटेना. पिपं फोडली, सोनं होतं. ताबडतोब जाऊन नदीवर सारी पिपं पकडली. 30 पिपं मिळाली. शाब्बास. कुठं आहेत पिपं? नदीवरच आहेत. पहारे बसवून इकडे आलो. ती आणायची कशी? इकडे आणू नका. आपली जहाजं आलीत, त्यावर चढवा. तानाजीने व्यापाऱ्यांना पुढे केले. गरीब व्यापारी म्हणून राजांनी ज्यांना पहिल्याच दिवशी सोडले होते, त्यांचाच हा उद्योग होता. व्यापारी गयावया करू लागले. हुजूर, एक वेळ माफ करा. म्हणाल ती खंडणी देतो. आम्ही जरूर खंडणी घेऊ, पण ती आम्हाला सोन्याच्या रूपानं नको. तानाजी, या लुच्च्यांना घेऊन जा आणि ताबडतोब खंडणीसाठी त्यांना मस्तक मारा. आक्रोश करणाऱ्या व्यापाऱ्यांना नेले गेले. राजांच्या आज्ञेची बजावणी त्याच क्षणी झाली. धन्यवाद. खूप सुंदर वाचन झालं दोघांचंही, अमोल सर तुमचंही आणि दीपालीताई तुमचंही. म्हणजे सुरत कशा प्रकारे लुटली गेली, तिथे चाललेला प्रकार आणि अ, ज्या पद्धतीने महाराजांची योजना होती ती कशी त्यांनी सक्सेसफुल केली. जे आपले हेर होते, काही जण फकीर म्हणून तिथे राहिले आणि त्याच्यावरती सुरतीवरती पूर्णपणे त्यांनी त्यांचा आराखडा काढून महाराजांना आधी कसं सांगितलं, हे सगळं तुमच्या वाचनात आम्हाला जाणवलं पूर्णपणे. दीपालीताई, तुमचं म्हणजे वाचताना कोल्हापूरचा तुम्ही होता, त्यामुळे तुम्ही तो हेका एकदम धरून ठेवला होता. मला तर म्हणजे गावी गेल्यासारखं वाटलं. मी आहे बेळगावची, पण कोल्हापूर तिथेच आहे, तर तिथला तो ऍक्सेंट तुमचा मधी योग्य ठिकाणी तुम्ही योग्य प्रकारे लावला. खूपच सुंदर ऐकायला वाटत होतं आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला ते पात्र कळत होते की कशी आहेत, काय आहेत. आणि अमोल सरांचं वाचन खूप सुंदर झालं. एकतर ते डिस्क्रिप्टिव्ह होतं, जास्त डायलॉग्स नव्हते पण खूप डिस्क्रिप्टिव्ह, पण लोकांना खेळून ठेवून की काय घडतंय नक्की सुरतेमध्ये, कशी युद्ध होत आहे किंवा कशा प्रकारे लूट करतात ते सगळेजण, सगळं चित्र आमच्या डोळ्यासमोर झालं. खूप सुरेख वाचन झालं, खूपच सुंदर. अं, तुम्हाला काही बोलावंसं वाटेल का म्हणजे आजच्या वाचनाबद्दल, तुमचा अभिप्राय हा, म्हणजे मी ऐकायला आवडेल मला. थोडक्यात मी म्हणजे दीपाली अगोदर मी बोलून घेतो. सर, म्हणजे मी याची तयारी करताना अ, याचं मी बरेच वेळा वाचन केलं आणि एकदा दोनदा वाचन केल्यानंतर लेखकाने ज्या प्रकारे डिस्क्रिप्शन दिलंय, ते दोनदा तीनदा वाचन केल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ते असं जाणवत होतं मला, की कसं दिसत असेल. ते मी व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे त्या लेखणीचीच एवढी ताकद आहे, की ते दृश्य माझ्यासमोर उभं राहत होतं. आणि दुसरी गोष्ट, हे वाचन करत असताना मी काही समकालीन गोष्टी, त्यावेळेला सुरत कसं होतं, तर सुरत त्यावेळेला साधारणपणे पॉप्युलेशन त्याची 2 लाख होती आणि जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर म्हणून त्याचं नाव होतं. आणि जसं अगोदर दीपालीने सांगितलं, की मुघलांच्या राजवटीतलं एक हिरा होता तो, ते अगदीच तंतोतंत बरोबर असून वीरजी वोहरा हे ज्या व्यापाराचं नाव घेण्यात आलं, तो व्यापारी भारतातला सगळ्यात श्रीमंत व्यापारी तो होता.
त्याचीच संपत्ती त्या काळी म्हणजे जवळजवळ 3.5 वर्षापूर्वी असं म्हणतात की 30 लाखाच्या वर होती. म्हणजे तो बक्कळ श्रीमंत होता आणि तो तिकडे राहत होता. आणि अजून एक शेवटची गोष्ट म्हणजे ही जी महाराजांनी लूट केली, ही जरी आपण आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात एक धडा म्हणून असला, तरी भारताच्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल घेण्यात आली होती. आणि त्यावेळेला लंडन गॅझेट या लंडनच्या वृत्तपत्रामध्ये या लुटीची बातमी छापण्यात आली होती. तर म्हणजे एक प्रकारे मराठा साम्राज्याचं डायनामिक्स चेंज करणारी ही घटना सादर करण्यासाठी मला संधी दिली, याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि मी आता दीपालीला सांगतो, तिला काही अभिप्राय असेल तर. धन्यवाद. जसं पूनमताई जसं म्हटलं, मी ट्राय केलं की वाचनामध्ये प्रत्येक कॅरेक्टर वेगळं वेगळं उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे मला एक सांगायचं वाटतं की जसं शिवाजी महाराजांना आपण जाणता महाराजा असं देखील म्हणतो, की जेव्हा आपल्याला त्यांना जाणवायला लागलं की त्याला पैशाची चणचण भासत आहे, शास्ता खानला स्वारी केल्यामुळे आता ती चणचण भासायला लागली, तर त्यावेळेला त्यांनी दूरदृष्टीने सुरतची मोहीम आहे ती आखली आणि त्यांच्याकडे एकापेक्षा एक कर्तबगार सरदार असून सुद्धा ते स्वतः ह्या मोहिमेवर आलेले आहेत. आणि तिथे देखील त्यांनी वलंदेज असतील किंवा बाकीचे हे होते इंग्रज लोक होते, त्यांच्याशी मुत्सद्दीपणाचं धोरण आखून ती लूट बरोबर आत्मसात केलेली आहे. आणि त्यांची जी दूरदृष्टी, त्यांचं जे धाडसी कॅरेक्टर, ह्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या काळात जे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि आपण लिडरशिप ह्या ज्या क्वालिटी आपण बघतो, ते त्यावेळेला त्यांच्याकडे त्या क्वालिटीज होत्या. आणि अशा राजाच्या ज्या मातीत असं जो राजाचा इतिहास झालेला आहे, त्या मातीत मी जन्माला आली याचा मला खूपच अभिमान वाटतोय. आणि आज ह्या शिवचरित्राच्या वाचनाच्या रूपानं मला ही संधी मिळाली आणि त्याच्यामुळे मला खूपच आनंद झालेला आहे. मी सगळ्यांचेच टीमचे आणि हे आज जे ऑडियन्स आलेली आहेत, हे जे श्रोते आहेत, त्यांनी देखील साथ दिलेली आहे, सगळ्यांचे आभार. थँक्यू. खूपच सुंदर अभिप्राय दिला दीपालीताई. म्हणजे भारावून टाकलं तुम्ही आम्हाला तुमच्या शब्दांनी की आपण त्या मातीत जन्माला आलो जिथे शिवाजी महाराज जन्मले आहेत. आणि खरंच आपण भाग्यवान आहोत की आपल्याला त्यांचा इतिहास वाचायची संधी मिळते. आणि अमोल सरांनी तर अजूनच आमच्या माहितीमध्ये भर टाकली, जसे की लंडन वृत्तपत्र. आणि तुम्ही पण त्या म्हणजे फक्त वाचन नाही केलं तर त्या वाचनापाठीमागे अभ्यासही केला, तर ते पण पाहून खूप छान वाटतंय. धन्यवाद तुमच्या दोघांचे पण खूप खूप धन्यवाद. आता मी ऑडियन्स मध्ये विचारू शकते की कोणाला काही बोलायचं आहे का? तुम्ही हात वर करू शकता. मला वाटतं शैलजा ताई आहे. एक मिनिट, मी तुम्हाला हा बोला काका. मी पांडुरंग कोकळे बोलतोय, तुम्हाला माहीत असेलच. मला आठवलं हे अमोल साहेब आणि दीपाली या दोघांनी अतिशय सुंदर वाचन केलं. ते वाचत असताना पर्टिक्युलरली सुरतेची लूट ही बाबासाहेब पुरंदरे हे असे व्याख्यानं द्यायची आणि त्यावेळेला ते स्टेजवरून इतके अगदी ते इतके अगदी काय म्हणतो त्याला विवरणशील, किंवा ते संपूर्ण ते स्टेज इतकं लांब असून सुद्धा त्यांना ते अपुरं पडायचं. ते इकडे तिकडे धावायचे, चालायचे, हे करायचे. इतक्या अगदी क्षण सांगायची शक्ती आहे ना की ह्या सुरतेची लूट कशी झाली. तर त्यात त्यांनी जरा बऱ्याचशाच गोष्टी चांगल्या समजावून सांगितल्या होत्या. ती 1970-72च्या वेळची गोष्ट आहे, मला आठवते. तर ती एक मला आठवली होती आणि या सुरतेची आत्ताची गोष्ट. पण त्यांनी इतकी रंगून इतकी सुंदर सांगितली होती, लोक अगदी खिळून बसले होते तिथं, उठले नव्हते. म्हणजे रात्री 8 ते 10 असं त्यांचं व्याख्यान असायचं रात्रीचं. तर छान होतं. आता दोघांनी इतकं अतिशय अप्रतिम वाचन केलं, त्यामुळे दोघांचंही अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू काका. तुम्ही दररोज छानपैकी अभिप्राय देता, इव्हन वाचकांना प्रोत्साहन देता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आवर्जून वेळ काढून वाचून ऐकायला पण येता, त्यासाठी तर खूप धन्यवाद. म्हणजे त्यामुळे आम्हाला असं वाचताना पण मजा येते की सगळेजण मिळून आपण एक उपक्रम राबवतोय आणि सगळेजण त्याच्यात सहभागी होतात.
म्हणजे आम्ही बघत असतो की काका आलेत की नाही, चालू झालं करताना. मी मागच्या वेळेला एकदा नव्हतो इथं, कारण अं, त्या दिवशी जे सुपर बोलची गेम होती त्यावेळेस दीपकचा नव्हतो. हम्म. नाही, पण थँक्यू फॉर द अभिप्राय. ओके, थँक्यू सो मच. अजित नातू सर, तुम्ही बोलू शकता, अनम्यूट करेन. हा मला ऐकू येतंय का पुन्हा? हो हो. हे दीपाली आणि अमोल वाचन खूप छान झालं, अगदी मस्त झालं एकदम. आणि हे सर जे बोलत होते तर ऍक्च्युअली मी किंग जॉर्ज शाळेत मुंबईमध्ये ते पुरंदरेंचं भाषण ऍक्च्युअली 10 दिवस मी लहान होतो तरी जायचो आणि ऐकायचो. सो मला माहिती आहे सर काय बोलतायत ते. बेभान होऊन जायचो सगळे आमचे सारखे लहान मुलं तर. एनिवे, कमिंग बॅक टू व्हॉट आय वॉन्टेड टू से की आपल्या इतिहासामध्ये काही जणांनी असं ठामपणे लिहिलेलं आहे आणि ते बरोबरच आहे असं मला वाटतं की सुरतेची लूट ही लूट नाहीच आहे. लूट या शब्दाला एक बॅड कनोटेशन असतं, ते नसावं. म्हणजे हे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंग्रजांनी नथिंग बट आपलेच पैसे आणि आपलंच सोनं घेऊन जमा केलेलं. सो त्याच्यात आपलाच माल आपण परत घेतला तर ती लूट नाही असं खूप जणांनी बरोबर असं प्रतिपादन केलेलं आहे. तर ते मला जस्ट नमूद करावंसं वाटतं की हे लूट नव्हती, ही जणू काय आपलं सामान आपण परत आणलं, बाकी काही नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे नॉट जस्ट सुरत पण इंग्रजांनी अख्खा देश लुटलेला आहे. नक्कीच. म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की आपलंच संपूर्ण राज्य होतं, तर तेच आपण आपल्या स्वराज्यासाठी वापरणार आहोत आणि त्या व्यापाऱ्यांकडनं घेऊन वापरणार नाही. तर नक्कीच म्हणजे लूट म्हणणं हे चुकीचं आहे त्यासाठी. आणि थँक्यू अजित. पूनम तू खूप छान करतेस काम. आणि थँक्यू. राहुलची तर काय, राहुलला तोडच नाही. सो थँक्यू फॉर अरेंजिंग ऑल दिस. हा तर म्हणजे राहुल सरांचाच उपक्रम आहे. त्यांचं स्वप्न होतं, ते 3 वर्ष साकारतात आहेत आणि ते करण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहन देतात की चला आपण मिळून करू, आणि मग साथ द्यायला पण छान मजा येते. अजून कोणाला काही अभिप्राय द्यायचा आहे का? सॉरी, मला फोनवरून हात रेज नाही करता आला, पण मी हा. 1 मिनिट बोलू शकतो. हा, बोला. अजित सर जसे म्हणाले की याला लूट म्हणणं बरोबर नाही आहे. आणि त्यामागे म्हणजे जी ही सुरतेवर आपण जे लूट म्हणतो ते करण्यामागे उद्देश काय असेल तर हा जो विरजी होता हा इंग्रजांचा सावकार होता आणि तो त्यांना पैसे पुरवायचा आणि त्याचा उपयोग करून इंग्रजांनी देशामध्ये सगळीकडे म्हणजे जे राज्य बळकावणं सुरू केलं होतं असं मी कुठेतरी वाचलंय. त्यामुळे मुळातच ते खणून काढणे आणि त्यांना इंग्रजांचा तीर असत कमकुवत करणे असाही एक उद्देश कदाचित महाराजांचा असू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या महाराजांनी जे किल्ले आणि एवढं सगळं बांधलं, स्वराज्य उभं केलं, त्यासाठी लागणारा जो पैसा होता त्याची पण मग मला वाटते सोय या इथून करण्यात आली. आणि त्यांनी फक्त जे सावकार होते त्यांच्याकडूनच पैसे घेतले आणि गरिबांना आणि दुसऱ्या कोणाला हातही लावला नाही. त्याआधी जसं आता राहुल आणि यांनी वाचल्याप्रमाणे त्यांनी महिना किंवा मला वाटते त्यापेक्षा जास्त काळ हे अभ्यास केला, कुठे कुणाकडे पैसे आहेत, कोण ते सावकार आहेत आणि त्यांच्यावरच अगदी त्यांच्याकडून ती लूट करण्यात आली असं असं कुठेतरी मी वाचलं. बरोबर आहे सागर दादा, तुम्ही बोललात तसं. कारण अमोल सरांच्या वाचनात होतं की शेवटी काही व्यापारी म्हणजे आधी गरीब आहोत किंवा बेघर आहोत असं करून ते पिंप घेऊन चालले होते सोन्याच्या नाण्यांनी भरून ते. तर त्यांना महाराजांनी जाऊ दिलं होतं की गरीब समज, म्हणजे त्यांनी गरिबांना कधीच हात लावला नाही किंवा त्रास दिला नाही. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे येस अमोल सर. अजून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते जी माझ्या वाचनामध्ये होती ती रेव्हरंड अँब्रोज. सो याच रेव्हरंड अँब्रोजने या गोष्टीला चा दाखला दिला आहे की या लुटी दरम्यान कुठल्याही प्रार्थनास्थळांवरती, कुठल्याही धर्माच्या प्रार्थनास्थळांवरती हल्ला झाला नव्हता. तो हा म्हणजे हे फक्त काही आपण
आपल्या राजाबद्दल लिहिलेलं गुणगान नसून एका दुसऱ्या धर्मातल्या दुसऱ्या देशातल्या व्यक्तीने लिहून ठेवलेला हा दाखला अवेलेबल आहे की असं काय म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्रार्थनास्थळांवर हे नुसतं लिहिलेलं नाहीये, ऐकीव नाहीये, तर हे घडलेले इतिहास आहे. बरोबर. याच संदर्भात चार्टमध्ये राहुल सर लिहितात आहेत, माहिती ते आता ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत, भारतातनं निघालेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही लूट नाहीये, तर ही मोहीम होती. शत्रूच्या परदेशातील मुलुकगिरी असं म्हणू शकतो आपण, परदेशातील मुलुकगिरी किंवा एक मोहीम म्हणून. सागर सर, तुम्हाला परत काही बोलायचं का? मी हात पाहिला. नाही नाही नाही, मी थम्सअप केला. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. चालेल. अजून कोणाला काही ह्याच्यावरती चर्चा करायची आहे का? म्हणजे आपण तसं 3 मिनिटं आहेत अजून आपल्याकडे. मी पराग कारविंदे बोलतोय. दोघांचंही सुंदर झालं वाचन. आणि अमोलने जे सांगितलं की हा जो सावकार होता सर्वात व्यापारी होता, जो श्रीमंत होता, आणि मेन्शन केलं त्याने की 30 लाख रुपये त्याची वर्थ होती तेव्हा. एक साधारण हा नेहमी माझ्या डोक्यात प्रश्न यायचा की तेव्हा आपण खंडणी गोळा करतो, थोडाफार याच्यावर मी संशोधन केलं की 1960 सालचे 100 रुपये म्हणजे आता त्याच्यात 100 पटीने वाढ झाली आहे आणि आता ते 10,000 रुपये झाले. हे फक्त गेल्या 1960 पासून 2024 पर्यंत इन्फ्लेशन वगैरे धरून. आता याच्यात तुम्ही आणखीन 300 वर्ष काढा, कारण ही सुरतेची लूट जी पहिली झाली ती 1664 साली झाली आणि दुसरी 1670 साली झाली. म्हणजे त्या 30 लाख रुपये आजच्या घडीला त्याची किंमत काय होईल हा फक्त कल्पना करायचा. आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की रायगडावर छत्रपतींचं सिंहासन जे 32 मण सोन्याचं होतं, इथून तशी सुरुवात कुठून झाली त्याची. आणि किती लूट, जसं नातू सर मगाशी म्हणाले की देशाची केवढी लूट. अरे आपला कोहिनूर हिरा नेला या लोकांनी, पण एवढी देशाची लूट झाली आणि त्यामुळे त्याला लूट म्हणणं योग्य नाहीच. नक्कीच. थँक्यू. म्हणजे तुमचं नाव मी विसरले, तिथे पीके म्हणून लिहून येत आहे. कानविंदे, तर पराग कानविंदे. यस, पराग सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही एवढी माहिती दिलीत आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. मला सुप्रिया कंक यांचा हात वरती दिसतोय, म्हणजे त्यांना काही बोलायचंय. तुम्ही अनम्यूट करून सुरतेवर बोलू शकता. सुरतेवर स्वारी म्हणू शकतो आपण. हो, सुरतेवर स्वारी किंवा सुरतेवर मोहीम, सुरतेची मोहीम हम्म. किंवा मुलुकगिरी असं अशा पद्धतीने चालू शकेल. राहुल सरांचं आलंय. आज काय तुम्हाला गोष्ट ऐकवता येणार नाही, एअरपोर्ट वरती आहे, पाठीमागे खूप सारा आवाज आहे. काही नाही, आपण तुम्ही शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला जाऊन येत आहे, पुण्यात जाऊन येत आहे, तर तीच उर्मी घेऊन परत या. इथे आल्यानंतर मग आपण पुढचं गोष्टी तर ऐकूच पुढच्या कार्यक्रमामध्ये, आणि त्यावेळेला जास्त वेळ ऐकू. तरी त्यांनी अजून एक काही लिहिलंय इथे. विराजी वोरा मुघलांना कर्ज देत होता, अगदी इराणच्या राजालाही त्याने कर्ज दिले होते. म्हणजे सुरतेच्या ह्याच्यात जो आपला संवाद आला होता की विराजी वोरा म्हणून एक व्यक्ती होती, ती मुघलांना कर्ज देत होती आणि ती इराणच्या राजाला पण कर्ज देत होती. तर असं राहुल सरांनी मी अजून एक विशेष नोंद मी मी कोपऱ्यात आलो. मी ट्राय करतो एक गोष्ट सांगायला, मला राहत नाहीये. याच्यामध्ये ना एक बहिर्जी नाईकची फार भारी गोष्ट आहे. तर आणि यांनी सांगितलं, अमोल सर तुम्ही खूप छान सांगितलं की त्या लंडन गॅझेटमध्ये सुरतेची स्वारी छापून आली होती. तर यालाच एक संदर्भ अजून एक आहे की तो जो तिथला इंग्रजांचा अधिकारी होता, त्यानं लिहून ठेवलेलं आहे की एक आमच्या वखारीच्या समोर मागच्या महिन्यापासून एक भिकारी आहे
आणि तो तिथे बसलेला होता. आणि नंतर काही दिवसांनी तो अचानक गायब झाला. आणि ज्या वेळेला तो इंग्रज अधिकारी महाराजांना भेटायला गेलाय, त्यावेळेला महाराजांच्या बाजूला एक माणूस आहे आणि तो त्या भिकाऱ्याशी त्याचं साधर्म्य असं त्यांनी लिहून ठेवलंय. आणि आपण लिंकिंग लावू शकतो की तो बहिर्जी नाईक असू शकतो. तर असं ते त्या काळामध्ये कसे ते गुप्तहेर काम करायचे त्याची गोष्ट आहे. दुसरं, इनायत खानाचा या गोष्टीमध्ये आले का नाही मला माहित नाही, किंवा या पुस्तकात नंतर असेल त्याचा उल्लेख. इनायत खानानं शांतीदूत म्हणून त्याचा एक माणूस पाठवला होता आणि महाराजांना सांगितलं की आम्हाला तह करायचा आहे किंवा आम्हाला तुमच्याशी बोलणी करायची, म्हणून तो आला होता. आणि त्याने तो जो माणूस होता इनायत खानचा, त्यानं सांगितलं की तुम्ही माझ्यावर सोपवा जबाबदारी, मी बरोबर हे सगळं प्रकरण हँडल करतो. आणि तो महाराजांच्या जवळ आला आणि त्यानं कट्यार काढली आणि त्यानं महाराजांवरती वार केला होता. आणि थोडासा खरचटला महाराजांना आणि बाजूला झाले महाराज. आणि त्या क्षणी त्याची एक खांडोळी झाली, तिथल्या तिथे मावळ्यांनी त्याला मारून टाकलं होतं. आणि मग पूर्ण सुरतेची जाळपोळ केली होती. अशा त्या दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सुरत का निवडली, तर सुरतेवरनं मक्के मदिनेला जहाजं जायची, तिकडनं पण जहाजं यायची, त्याच्यामुळे प्रचंड टॅक्स तिथे जमा व्हायचा. आणि तो जो टॅक्स आहे ना, तो जायचा औरंगजेबाच्या बहिणीला. आणि प्रत्येक आपापल्या आईला, म्हणजे ते त्याच्या जे मावश्या वगैरे सगळ्यांना ना, त्यांना एक एक शहरं दिली होती की याचा टॅक्स तुला खर्च करायला, म्हणजे ह्याचा जे काही टॅक्स असेल ना, तो तू खर्च करायचास. तर हा जो टॅक्स यायचा ना, तो त्या औरंगजेबाच्या बहिणीला यायचा. शाहिस्तेखाना मामा होता ना तो तिचा. हा. तर नंतर जेव्हा शिवाजी महाराज हे आग्र्याला गेले, त्यावेळेला हीच जी बहीण होती ना, ही औरंगजेबाच्या कानाला लागायची सारखी आणि म्हणायची की याला मारून टाक, मारून टाक. कारण तिच्या मनामध्ये राग होता की त्यानं सुरत लुटली आणि माझं खूप सारं आर्थिक नुकसान केलं होतं. हे असे 2-3 त्याच्याशी कनेक्टेड पॉइंट्स आहेत. पुस्तकं बाहेरच्या पण छोट्या छोट्याशा अशा गोष्टी असतात आणि त्या एकमेकांना कशा कनेक्ट होतात. राहुल सर, तुमच्यामुळे आम्हाला ते जाणून घेता येतं त्या गोष्टीतून. एवढं म्हणजे एअरपोर्ट वरती असून पण तुम्ही बाहेर येऊन आमच्याशी तो संवाद साधला आणि त्या वेळेलाच त्या गोष्टी जास्त उपयुक्त ठरतात किंवा नाही का जास्त मार्मिक ठरतात. तर थँक्यू, तरी तुम्ही वेळ काढून ती गोष्ट आम्हाला सांगितली. अ, तर आता मला वाटतं आपण थांबूया, कारण आपण वेळेच्या पुढे गेलेलो आहोत आणि उद्या परत सुट्टीचा पुढचा भाग घेऊन पुन्हा भेटूया. जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्या धन्यवाद. प्रेक्षकांचे धन्यवाद.